नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपेश बुवड आणि कोकण विथ दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता शिमगा उत्सव आहे आणि आज शेवटची होळी आहे. तर आपण आलो आहे आपल्या साणेवर, म्हणजे रानामध्ये हे साणा भरतात तिथे आलो आहे. तर तिथे हलकून टाकायचं आहे होळीची इथे. तर बघूया किती जण आपण आलो आहे ते आता आपण जाऊन बघूया. आता मी आलो इथे, त्यानंतरला लोकांचा जरा आवाज आला म्हणजे लोक आलेत. तर मंडळी बघतोय आपल्या गावातले आता सर्व निघाले सानेवर आता हलकुंड जमवायला. ना जाऊया ना. तुम्ही हो, तुम्ही काय आणलंच नाही तो मग कुठला आणलाच नाही. कुठला कुठे आहे तिकडे पाहिजे. चला जाऊया ना मग. बाकीचे अजून आलेले नाही ते. तर मंडळी आपण आता बघतोय की आपले गावकरी आता हलकून टाकाय जात आहेत आपल्या सानेवर. तर जाऊया बघूया अजून किती जण येतील. बरेच असते बघायला. हो हां धन्यवाद बाबा आलात. तर मंडळी बघतोय आता आपल्या वाडीतले बहुतेक जण आलेत. तर अजून आपल्या गावामधले काही पुरुष मंडळी अजून येतील. काही जणांना यायला वेळ आहे, ते येतील पुरुष मंडळी आपल्या गावातील. तर बघूया सानेवर जाऊन अजून आपण सुरुवात करूया पुढे. तर मंडळी आपण मगाशी बोललो आपल्या इथे रहाटेमध्ये जे साना भरतात ते आपण बघूया. आता आपले वाडीतली मंडळी पुढे गेलेत. तर मंडळी बघतोय आपल्या सुबोधाने आता इथे खोदकाम करायला सुरुवात केलेली आहे. सुबोधा पण आधी तिकडे जड काम करतो, त्यामुळे जरा ते दगड पलटी करायला पण त्याला बरं जमतं. तर आता हे पूर्ण आपल्याला खड्डा खोदायचा आहे, माती पूर्ण बाहेर काढायची आहे, खाली करायची आहे. तर आपण करूया आता. तर मंडळी बघतो आपण 4 जण मगाशी आलो होतो. तर आता सर्व आपले गावातले मंडळी येत आहेत. हा मग तेच तर. तर मंडळी ह्या आपला साना आहे इथे, तर या ठिकाणी पालखी बसेल आपली. त्याचबरोबर समोर पण देखील तिकडे मंदिर आहे. येतोय. तर तू काय केलास का नाही? अरे वा, तू दोघांनी खोदून पूर्ण केलात. मग हे सर्व खोदलं कोणी? मीच खोदलं. नाही सुबोध, हां सुबोध दादा खोदतोय. वसंतदार आहे. जोशी भाऊ आले, पण घ्या. तर म्हणजे जोशी अण्णा आलेत. जोशी तुम्ही काय करणार आहात आता? लाकडं लाकडं तिकडे सर्व तोडून ठेवलेले आहे. तिकडे चला, तिकडे चला. तिकडे सर्व जमा केलेले आहेत, तोडून ठेवलेली आहेत. कुठं आणायची आहेत, फक्त जमा केलेली आहेत. चला हे खोदून ठेवतील, तोपर्यंत आपण लाकडं आणूया. चला चला तिकडे लाकडं आणा. चला आमचं ओझं होतील तेवढं आणले. तर म्हणजे आपण तोपर्यंत पुढे लाकडं जमा करूया. हलकून टाकायचं आहे ते नंतरला. तर आता बघूया. आता या गुरुले अण्णांना पण एका ठिकाणी भेटला होता, त्याने आणलं. असे एक एक जमा करायचे आपण. तर मंडळी आपण इथे लाकडं जमा करतोय. तोपर्यंत बघू आपल्या राटेमधला हा एक मंदिर आहे. तर आपण आतमध्ये जाऊया.
तर बघूया आपला मंदिर कशा प्रकारे आहे तो. तर आपण बघितलं आपलं मंदिर कसं आहे तो. जाऊया ना. तू कधी आलास गावाला? काल आलास. मग सुट्टी किती दिवस आहे? हां हां नाही बरीच आहे. हां तर बघूया आपले पाटील यांना एक एक जमा करतायत. तर आता हे आपले जेवढे लाकडं आहेत ते आपण एका ठिकाणी जमा करतोय. जड नाही त्यामध्ये अडकलं आहे ना तिकडे. तर बघूया आपले हे लहानांना पण आहेत जमा करते. तर आता येतोय का नाही? हे काय सर्व जमा करायचे आहेत. तर बघूया हे आपण एक एक करून आपल्या होळीचे इथे नेणार आहोत. अरे इथे या तुम्ही न्यायला या फक्त इकडे कितीतरी आहे नाही तर तोडून द्या या. तर आपण इथे आतमधून जमा करतो एक एक तोडून. काय ना अशा राण्यामध्ये आल्यावर जरा बरं वाटतं ना. हो हिरवे होय होय हिरवेगार मस्त निसर्ग तर मोकळी हवा. तर मंडळी बघतोय आपण आपल्या राहटेमध्ये आलोय. इकडे हे सर्वीकडे बघतोय इकडे हिरवीगार झाडं आहेत. मंडळी बघतोय दादाने आता कशा प्रकारे मोठा लाकडं आणलेलं आहे. तर इकडे आता गवत पण साफ करतायत. तर आपण बघतोय जिथे लाकडं काढवते ते पण आपण बघितलं. तर अशा प्रकारे मोठी लाकडं आपण इथे जमा करतोय हलकून टाकतोय आता. उचला पकडायला हा टाक चल टाका टाका. आणि इकडे रात्रीसाठी गवत साफ करतायत. बघितलंय मी. तर म्हणजे आपण बघतोय आता ह्या होळीसाठी एवढा मोठा लाकडं आता नेतोय इकडे हलकून टाकायला. तर म्हणजे आपण बघतोय हा वजन किती असेल याचा आपण विचार करूया. खाली लागेल रे पायाला. कशाला काय गरज काय. बघतोय आपला तर प्रेम पण आलाय हलकोंड जमवायसाठी. आपले बाकीचे मंडळी सर्व आलेत. लवकर आलात. हां हां बघूया. अण्णा पण आले आपले दुरले अण्णा पण आले. अण्णा आलात कधी? सकाळी आलात. हां दोघे जणच आलात का? लाकूड घेऊन आल्यावर हां तर मंडळी आपले हे गावातील सर्वजण आपले प्रत्येक व्हिडिओ बघत असतात आणि आपले सर्व व्हिडिओ त्यांना आवडतात. कारण मला प्रत्येक वेळी बोलत असतात की व्हिडिओ खूप छान असतात. तर बघूया आता अण्णा पण आता एक एक आपले लाकडे न्यायला सुरुवात करतायत हलकोंड जमवायला. तर बघूया बाबा आता दुसरा एक फांदी तोडतायत. अरे वा आता आपले हे दोन मोठी लाकडं होती ते आता नेलेले आहेत.
त्यांना बाकीचे पण आल्यावर बरं वाटलं जरा नाही. होय होय मगाशी आपण किती जण होतो, कमी होतो. हो आता जरा बरं वाटलं बाकीचे आले ते काय. हा हां अरे महादेव. चला मंडळी, आपण पण हडकून टाकायला जाऊया आता. तुमच्याकडची पोरं आलेली दिसली होतं. बरं वाटतं म्हणजे आनंदमध्ये आता आनंद ना. काम केल्यावर कसं नाही आपल्या घरामध्ये जातो. आपण आता बघतोय, आता रात्री आपण जेव्हा होली भेटू त्यावेळी दिंडे वाजवण्यासाठी आता काढतो आपण. बारीक काढ म्हणजे लगेच वाजतील ते. हे तापायला उशीर जाईल ना परत. ते बघतो कल्प्याचा पण आला इथे. तर त्या दिंडे काढताय ना. हो चालेल, चलो. झाड जास्त काढू नको. बदल यांची वरची शेंडी पण उडवायला लागेल जरा. पण बोलायला की दिंडा हा प्रकार काय आहे ते आपण तो बघू शकतो. तर असे एक फांदे असतात झाडाच्या. तर हे बघा, आपल्या रानामध्ये जेव्हा आपण येतो तर प्रत्येक ठिकाणी असे झाडं असतात, त्याला दिंडा बोलतात. तर तो आपण होलीमध्ये वाजवण्यासाठी वापरतो. तो जास्त वेळ पेटायला लागतो. जेव्हा तो पूर्ण पोलटतो त्यानंतर तो वाजतो. आपण एखाद्या दगडावरती जेव्हा तो आपटतो तो आदलून नंतरला त्याचा आवाज जोरदार येतो. तो आपण रात्री व्हिडिओमध्ये बघू शकतो. ते फटाक्यापेक्षा जास्त आवाज ह्या दिंड्याचा असतो. तर मंडळी, आता माझा खास जिवलग मित्र जिग्नेश राणे आलाय. कधी आलास? आज सकाळी आलोय. तुला आता किती दिवसांनी सुट्टी भेटली? आता 4 दिवस सुट्टी आहे मला. 4 दिवस. तर मंडळी, आज जिग्नेश आणि ओमकार असे 2 माझे मित्र असतात, ते जास्त येत असतात. रात्री भेटेल शक्यतो. आता जिग्नेश, आता आम्ही मुंबईला गेलो, एकत्र फिरतो, जरा तलावावर येतो. आपला विरारचा तलाव आहे त्या ठिकाणी फिरत असतो. तर बरं वाटतं जरा असं, मध्ये मन मोकळी हवा खाताना येते. तर काय मग, तू आता कुठे आहेस? तिथेच आहेस ना राहायला विरारला अजून? आता परत सुट्टी कधी येणार तुला? आता टाईम आहे. आता मे महिन्यामध्ये येणार आहेस का? तर मंडळी बघतोय आता आवाज येतोय सर्वांचा, सर्वजण आलेत ते असे. तर आपण इथे होळीचे इथे आलो तर असे ओरडतात, म्हणजे एकमेकाला आवाज देतात. तर अशा प्रकारे रात्री खेळत पण असतात. आपली गावातली पोरं असतात ते बघा. आता हा आपलं गावातील मुलगा कसा ओरडतोय तर बघा. आणि असे गावाकडची मजा असते ती आपल्याला अशी बघायला भेटते. पण कशा प्रकारे इथे दिंडे काढले. तर प्रेम पण आलं इथे. आज आता तुझे व्हिडिओ बघतो, खूप चांगले असतात. पालखी जेवण करतोस, दही अंडे जेवण करतोस, चांगले असतात. हां, तू कुठे कुठे जाऊन करतोस व्हिडिओ? मी आता शक्यतो आपले दापोलीचे परिसर वगैरे आहेत ना, रत्नागिरीचे काही गड वगैरे फिरलो आहे. मग आपले शिवाजी महाराजांचे जेव्हा आहेत, त्याचबरोबर आपले समुद्रकिनारे आहेत ना, तिकडे वगैरे फिरतो मी. आणि बघूया, आणि आपल्या कोकणातले व्हिडिओ भरपूर असतात, ते आपल्या लोकांना बघण्यासाठी आवडतात. तर कसे आपले कोकणामधले व्हिडिओ आहेत ना, ते बाकीच्यांना कसं बघायला आवडतात. कारण आपल्यासारखे झाडं असतात किंवा आपले रान वगैरे असतात ना, असे हिरवेगार, किंवा आपल्याकडे काजू असतो, आंबा काजू असे बरेच असतात ना फळं वगैरे, बाकीच्यांना बघायला भेटत नाही. कारण बाहेरून जे लोक असतात वगैरे त्यांना लोकांना बघायला भेटत नाही. मग त्यामुळे असं काही जण विचारतात की तुमच्याकडे फळं वगैरे काय असतात. आणि आपण एखादी व्हिडिओ कोणाची बघत असतो ना, त्यावेळी आपल्याला समजतं. असे मला पण बऱ्याच वेळी जाणवतं. तर त्यानंतरला मी एक विचार केला की असं एवढं आपण बाहेरच्या लोकांना आपल्या कोकणामधलं आवडतंच ना,
मग त्यामुळे एक व्हिडिओ का नाही करायचा असे, तर त्यासाठी मी एक विचार केला आपण चॅनल बनवूया. तर मग माझ्या चॅनलचं नाव असं कोकण विथ दीपेश आहे. तर त्या अर्थाने मी चॅनल बनवलं, कारण जेणेकरून बाहेरचे लोक आहेत त्यांना या आपल्याकडचा निसर्ग पाहावा. काहींना यायला जमत नाही, म्हणजे घरात बसूनच आपण मोबाईलवर आपला पूर्ण निसर्ग बघू शकतो. असे कालांतराने मी आपल्या कोकणामध्ये जेवढे असे फिरण्यासाठी आहेत तेवढे सर्व आपल्याला दाखवेन. तर बघूया. प्रेम पण बोलला तुझे व्हिडिओ चांगले असतात, मी पण बघतो, बरं वाटलं. आणि कुठे गेल्यावर कोण ना कोणतरी भेटतंच मला. तर अशा प्रकारे प्रेम तू पण आज बोललास. आणि जास्त कोण असे भेटले ना तर बोलायला बघत नाही, पण तू स्वतःहून बोललास, बरं वाटलं. हां, कसं कॅमेऱ्यासमोर बोलायला वेगळं वाटतं काही जणांना. तर मंडळी बघतोय आता आपण आपला होळीमधली इथं पहिला लाकडू लावतोय, म्हणजे हलकून लावतोय पहिलाच. आता एकाच्या नंतर एकोपाठ लागोपाठ आपण लावत जाऊ. तर बघतोय आपल्या गावातले एवढे जण आलेत. तर बघूया कशा प्रकारे आपण हलकून लावतो सानेवर इथे होळीचे इथे. घालून ते तिच्या बहिणी खांद्यावर हात ठेवून तिच्या बहिणी उभं करते. तर मंडळी बघतोय आपण मगापासून हा सर्व साफ करून झाला आहे. त्यानंतरला आपल्या गावातले बाकीचे सर्व आलेत. आपल्या गावातील हे सर्व मुंबईकरी आहेत. सर्व मुंबईकरी आज सकाळी आलेत. किती जण आला तुम्ही? आपल्या गाड्या भरपूर आल्या. सकाळी मी तर बघितल्या भरपूर होत्या, तरी पण अशा जादा गाडी सोडलेली काय? आपल्या प्रायव्हेट गाड्या पण भरपूर आल्या. तर मंडळी बघतोय आपले किती गावकरी असे जमा झालेत एका ठिकाणी आपल्या सानेवर इथे. तर मंडळी बघतोय आपण आपल्या सानेवर आलोय. तर इथे अर्धे लाकडं टाकलेले आहेत, मग त्याला आपण हलकून बोलतो. तर ते आता कशी सोडतात आतमध्ये होळीमध्ये तर बघूया आपण. तर हे बघा अशा प्रकारे आपण हलकून आतमध्ये होळीमध्ये टाकतोय ते सानेवर. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये पण मंदिराच्या बाजूला होळी असते. लॉलीपॉप. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.